त्यांच्या पावस्मृती विनम्र अभिवादन करतो। आजच्या या पोलीस स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्रातील या आमच्या सर्व पोलीस प्रशिक्षणार्थींना या येणाऱ्या संभावित पोलीस भरतीमध्ये लागणाऱ्या गोळाफेक यामध्ये तुमचा नंबर कटत असतो। त्या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाकरिता आवर्जून उपस्थित असलेले श्री शिवसैनिक शिक्षण महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर सुभाषराव गावंडे सर, दुसरे प्रमुख व्यक्ती ज्यांचा विनय अकॅडमीच्या जन्मामध्ये फार मोठा वाटा आहे ते पण आमचे मार्गदर्शक आहे प्राध्यापक नरेंद्र पाटील, अध्यक्ष डी पंजाबराव अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अमरावती, आणि नुकतंच या मंचावर ज्यांचं आगमन झालेलं आहे ते माननीय श्री तेलबोरे साहेब, जे सेवानिवृत्त आर्मी मधून सेवानिवृत्त झालेले आहे आणि ते पण पोलीस पूर्व प्रशिक्षण देण्याचं काम मूर्तिजापूर या ठिकाणी करतात। या विनय अकॅडमीच्या संस्थापिका सुवर्णा पोपळघाटे मॅडम आणि या विनय अकॅडमीचे माझे सर्व पोलीस पूर्व प्रशिक्षण घेणारे शूरवीर जवान आणि या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून सहभागी झालेले आमचे सर्व पोलीस पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व खेळाडूंचं डॉक्टर पंजाबराव देशमुख क्रीडांगणावर सर्वप्रथम स्वागत करतो। आणि विनर अकॅडमी ही महाराष्ट्रातली एकमेव रफ अँड टफ अकॅडमी आहे की या अकॅडमीचा आमचा लोगो आहे, दौड़ना यहाँ की फॅशन आहे, चलना या मना आहे, जितना रगडा उतना तगडा। मला माहित आहे पोलीस पूर्व प्रशिक्षण घेत असताना आणि त्या सर्व कसोट्या पार करत असताना किती तुम्हाला मेहनत घ्यावी लागते आणि ती तुमच्या माध्यमातून मेहनत घेत असताना ती मेहनत सिद्ध करण्याकरिता कुठेतरी संधी मिळाली पाहिजे। म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रात या गोळाफेकीची या ठिकाणी स्पर्धा होत आहे। सर्वांनी या स्पर्धेमध्ये भरपूर लाभ घ्यावा। पहिला नंबर येईल, दुसरा नंबर येईल, तिसरा नंबर येईल, कुणाचा नंबर येणार नाही, निराश होऊ नये। आपल्या ज्या चुका झाल्या त्या शोधायच्या आणि त्या दुरुस्त करून पुनश्च येणाऱ्या स्पर्धेकरिता आपण सर्वांनी तयार राहायचं। मला हे म्हणायचं आहे की कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अन्याय कोणी खेळाडूवर होणार नाही, सर्वप्रथम सांगतो, कारण हा खेळाडूंच्या प्रतिभा जोपासण्यासाठी आणि शोधण्यासाठी या स्पर्धांचं आयोजन विनर अकॅडमीचे संचालक धीरज कुमार यांनी आपल्या आर्थिक पैसे खर्च लागतात, आयोजनाला आयोजन फुकट होत नाही। मी असं म्हणतो की त्या धीरज कुमार साठी पहिले टाळ्या वाजवा, त्याचं स्वागत करा। म्हणजे इनकमी कमी आणि आउटगोईंग जास्त असते आर्थिक संदर्भामध्ये, त्याला पैसे कमी करावे होतात आणि आयोजनात तो खूप काही पैसे खर्च करतो आणि याला धाडस लागतं। हे सर्व कशासाठी की तुम्हाला त्या संधी मिळाव्या, तुमच्या पात्रता ज्या आहेत त्या तुम्हाला सिद्ध करता याव्या, त्याकरिता तो आणि त्याचे विद्यार्थी या मैदानावर अशा प्रकारचं आयोजन करत असतात। माझ्या महाराष्ट्रातील तमाम पोलीस पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि ज्या काही उणीवा आणि चुका असतील त्या आमच्या असतील त्या उदार मनाने आपण सर्वजण पत्रात घालून घ्याव्या आणि पुनश्च आम्हाला माफ करावं आणि पुन्हा अशाच प्रकारच्या फार मोठ्या स्पर्धा घेण्याची संधी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून द्यावी आणि या येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण याच्यापेक्षा जास्त संख्येने उपस्थित राहावी अशी विनंती करून सर्वांना पोलीस पूर्व प्रशिक्षणाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो। जय हिंद।